हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आज माझा पुण्यामध्ये सेकंड डे आहे आणि जसं मी म्हटलं गुड आफ्टरनून, तर आफ्टरनून झालेली आहे. पण बेस्ट पार्ट म्हणू की वर्स्ट पार्ट म्हणू की मी उठल्यापासून काही केलेलं नाही आहे. ॲक्च्युली करीनाला बरं नसल्यामुळे मग ती मेडिसिन घेते आणि मग तिला खूप झोप लागते. आणि आता सॅटर्डे संडे कॉलेजही नाही आहे, असं तिचं 4-5 दिवस कॉलेज मिसही झालं आजारी झाल्यामुळे. आम्ही हॉस्पिटलमधून मेडिकल सर्टिफिकेट देखील घेऊन आलो काल. पण मग ती झोपली होती आणि मी जसं कालही सांगितलं की तिने घर खूप व्यवस्थित मेंटेन केलं आहे. आणि तरीसुद्धा मी आवरलं असतं, पण जसं की मला आता पहिल्यासारखं वाकायचं नाही आहे, खाली बसायचं नाही आहे. आणि घरामध्ये एवढं सगळं फर्निचर आहे आणि त्यांच्या खाली ऑलरेडी क्लीनच आहे. पण तरी पण समजा मी एक असा विचार केला असतं की चला आपण एक हात मारून घेऊ आणि करू क्लिनिंग. पण मग मला वाकणं आलं, बसणं आलं आणि परत मग मला दुखेल, परत मला त्रास होईल. त्याच्यामुळे मी मस्तपैकी फक्त आणि फक्त आराम करते. जणू काही मीच माझ्या माहेरी आले. माहेरी गेल्यावर माणूस कसं आराम करतं तसा माझा आराम चालू आहे. आणि माझे उपवास असल्यामुळे खायचं बनवायचं काही प्रश्न पण नाही. ऑलरेडी 12, 12:30, 1 वाजत आला आहे ऑलमोस्ट. दूध आमचं संपलेलं होतं आणि खालीच शॉप आहे, पण मी केला कंटाळा आणि चहा नाही घ्यायचा म्हणून मी काही दूध घ्यायला गेली नाही. मी बादाम खाल्ले 12 नंतर, 8-10 बादाम खाल्ले आणि बसले आपली. तर आता करीनाला पोहे बनवून देते. तिचे पोहे म्हणजे काय, नुसतं जिरं मोहरी आणि हिरवी मिरची कट करून टाकायची, झाले तिचे पोहे. तर आता ती उठली, ती ब्रश करते, तर मी तिला आता पोहे बनवून देते. चला, कसं असतं ना, आपल्या मुलांमधले आपले गुण आपोआप येतातच. गुण म्हणा, दोष गुणांचं आपले मुलं लहानाचे मोठे होतात. किंवा आपण जे म्हणतो, मुलं जे बघतात, ज्या वातावरणात राहतात तसेच ते घडतात. म्हणून खूप सगळ्या गोष्टी आपण ऐकतो पण, की मुलांसमोर वादविवाद घालू नये, मुलांवर चांगले संस्कार करावे, मुलांना आपण जसे सांगू, जसं शिकवू. लहान मुलं म्हणजे काय, ओली माती असते, आपण त्यांना जसा आकार देऊ तसे ते घडत जातात. हे जसे ते बघतात तसेच गोष्टी ते करत जातात त्यांच्या आयुष्यामध्ये. माझं लहानपण जे आहे, गावाकडे गेले, तालुक्याच्या गावी गेलं, तर मला आठवतं आम्ही जेव्हा घरचा किराणा भरायला जायचो तर त्यात फक्त किराणा असायचा. किराणा सोडून जर काही असेल तर 2-4 वस्तू, त्या म्हणजे केसांना लावायचं खोबरेल तेल, आंघोळीचे साबण, कपडे धुवायचे साबण, कपड्यांची पावडर, अशा मोजक्या 4-5 वस्तू. किराणा म्हणजे किराणा सामान जे आपलं खायला जे लागतं, ज्याच्यापासून स्वयंपाक बनतो, अन्नपदार्थ बनतात, त्याला लागणाऱ्या वस्तू सोडून अशा थोड्याफार गोष्टी, पेस्ट वगैरे, नाही का. पूर्वी जसं मी सांगितलं एका व्हिडिओत मी बिटको मंजन वापरायचं. तर किराणा व्यतिरिक्त अशा मोजक्या गोष्टी असायच्या. पण आत्ता जेव्हा आपण जातो ग्रॉसरी घ्यायला तर खूप सगळ्या अशा गोष्टी असतात. हनी, घी, काही ड्रायफ्रूट घेऊ किंवा मग कॉर्नफ्लेक्स घेऊ, म्युस्ली घेऊ, जे की आपण नाश्त्याला वापरतो. खूप अशा गोष्टी जे की जारमध्ये डिलिव्हर होतं. जसं की ही हनीची आहे, एक्झाम्पल म्हणून सांगते. जसं की हा डब्बा चोको चिप्सचा आहे. इथे आहे न्यूटेला, जे की चॉकलेट स्प्रेड, ज्याच्यामध्ये येतं चॉकलेट असतं. तर असे खूप सगळे जार, बरण्या आपल्या घरी येतात. बरं, त्या दर महिन्याला येतात. आणि बाय माणसाचा एक स्वभावच असतो, आणि स्पेशली इंडियन वुमेन, की वस्तू सांभाळून ठेवणं. आणि माझ्यात तो सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, त्याच्याने मी खूप भरलेली आहे. म्हणजे मी सुतळीचा तोडासुद्धा, भाजीची जोडी सोडल्यानंतर तो सुतळीचा तोडा मी धुवून ठेवते आणि टॅबला त्याला हँग करते, जेणेकरून जेव्हा आम्ही सत्यनारायण पूजा करतो तर ते केळीचे खांब बांधायला तेच सुतळीचे तोडे आम्हाला कामं येतात. प्लास्टिकच्या पिशव्या आवरून ठेवते. प्लास्टिक आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे, वी ऑल नो. पण तरी पण त्या लागताच. की ओला जो छोटा डस्टबिन असतो किचनच्या सिंकवर, तिथं तो डस्टबिनमध्ये कॅरी बॅग ठेवायला लागते. आणि येतातच. मार्केटमध्ये झालं आहे का बंद? नाही झालं आहे. आणि आपण प्रत्येक वस्तूसाठी घरून कॉटनची बॅग नाही घेऊन जाऊ शकत, ठरवूनही नाही घेऊन जाऊ शकत, आणि नाही जात. फार मोजके लोक जात असतील, हॅट्स ऑफ टू देम. बट आम्ही नाही नेत, खरं सांगते. डीमार्टला नेतो मोठ्या. तर मग त्या छोट्या पिशव्या त्या छोट्या डस्टबिनला लागतात. शेरूची सू भरायला त्या छोट्या पिशव्या लागतात. मांजर जे माझ्याकडे आहे, त्या पिशव्या सांभाळून ठेवणं आणि अनेक असे जार सांभाळून ठेवणं, हे लहानपणापासून मी करत आले. दिवाळीला फराळ द्यायचं आहे, आईकडे असेल, बहिणींकडे असेल, मैत्रिणींकडे असेल, मग ते प्लास्टिकच्या पिशवीत न देता हे जार असले
की याच्यात दिल्या तर लाडू तुटत नाही, कुठल्या गोष्टी करंज्या वगैरे तुटत नाही किंवा शंकरपाळे काही. आता बऱ्याच वर्षापासून माझे मुलं बाहेर शिकायला होते, मग मुलांना काही स्नॅक्स आयटम, चिवडा, शंकरपाळे, दिवाळीचं फराळ, खाऊ कुठला द्यायला अशा बरण्या दिल्या की बाबा ते तू खा आणि मग ते फेकून दे. तसं जेव्हा करीना पुण्याला शिफ्ट झाली, मीच स्वतः स्टीलचे डबे वापरत नाही, पण कुठली नवीन खरेदी करून न देता प्रॉपरली जे मी तुम्हाला दाखवले न्यूटेलाच्या काचेच्या आहेत, बाय द वे काचेचे जार प्लस हणीच्या अशा, परत मुसलीच्या मोठ्या मोठ्या 2-2 किलोच्या, तर हे असं सगळे मी तिला जारमध्ये, आम्ही घरूनच येत आणि सगळं भरून आणलं होतं. इवन आताही जेव्हा ती येते तिला काही आणायचं असलं तर हेच जारमध्ये मी तिला देते. आता ती प्रत्येक वेळेस रिकामे तिला आणायला नाही सांगत मी, त्याच्यामुळे इथे खूप सगळे जमा झाले, पण ती जेव्हाही घरून येते मी तिला काहीतरी देते आणि तिच्याकडे ते बरण्या, जार, डब्बे ते जमा होत जातात. आता मी काय तिला असं सांगितलेलं नाही आहे की बाई तू ते सांभाळून ठेव, पण ती लहानपणापासून बघत आली की आपली आई हे सगळं सांभाळून ठेवते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, घर तिने एकदम छान ठेवलं आहे. जस्ट मी ड्रॉवर उघडले, त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या प्लास्टिकच्या रिकाम्या बरण्या की विचार सोडून. हे चेअरवर ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आईस्क्रीमचा डब्बा आहे, दावत राईसचा डब्बा आहे आणि हे हॉटेलचे फूड वगैरे. आणि तो जो आडवा आहे ना ग्रीन कलरचा, तो तर आम्ही आलो तेव्हा त्यात मी फोर्क अँड स्पून ठेवून आणले होते. आणि हे बाकी हॉटेलच्या फूडचे हे सगळे रिकामे क्लीन करून हे सगळे स्टोअर करून ठेवण्यात आले होते. हे सगळे मी काढले बाहेर फेकायला. ह्या सगळ्या बरण्या, आता याच्यामध्ये काही बरण्यांमध्ये आहे हिरवे मूग, मठ आणि बऱ्याचशा रिकाम्या आहे जसं तुम्ही बघू शकता हणीच्या. तर मग मी म्हटलं आता लिमिटेड ज्या आहे त्या ठेवू, ज्या की ज्यांचा वापर होतो वस्तू ठेवायला. बाकीच्या ज्या ह्या रिकाम्या आहेत त्या सगळ्या मी काढून टाकते. स्वयंपाकवाल्या ज्या ताई आहेत त्यांना एक शब्द विचारू, जसं आम्ही वापरतो तसं तुम्ही वापराल का? त्या हो म्हटल्या तर मग त्यांना देईल किंवा मग डिस्कार्ड करून टाकेल. आता ही शेवई ही एवढ्या मोठ्या बरणीत होती आणि ती फार क्वचित शेवयाची खीर बनवते करीना. मग आता मी हे छोट्या बरणीमध्ये शिफ्ट केल्या शेवया आणि आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देईल, कारण शेवया पण खराब होत असतात. बाय द वे चहा मी आजही पिणार आहे. चहाचा मला त्रास व्हायला लागला आहे, परंतु जसं उपवास येतं इच्छा होते तर आज कमी क्वांटिटीत पिणार आहे. इथे दूध तापवलं, इथे चहा बनवला आहे. तर चला आता चहा गाळून चहा. करीनाचा रुंबा ती लावत आहे. आता हा हिचा रुंबा सगळं घर क्लीन करेल. हे बघा, झाडू पोछा दोन्ही कामं हा रुंबा करून घेतो, त्याच्यामुळे झाडाय पुसायचा काही ताण नाही. तिकडे जातो का कोपऱ्यात? त्या जिथे तू जाऊ नाही शकत तिकडे नाही जात का? लागून जातो, लागलं की मग सरकून जातो का तो? या चेअर खाली वगैरे जातो ना? अच्छा, हे बघा आता हा रुंबा घर क्लीन करणार आहे. घरातल्या सगळ्या वस्तू उचलून घेतलेल्या आहे. हे क्लीन करायला पण व्हॅक्यूम क्लीनर आहे मॅडम तुमच्याकडे ना? ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लीनर जो की रुंबा, त्याने हॉल एकदम चकाचक क्लीन केलेला आहे. फ्लोअर तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे, मस्त आहे खरोखर. ट्रॉली आहे ती पण तशी क्लीनच आहे, पण मग मी त्यातल्या वस्तू सर्व बाहेर काढल्या. कांदे लसूण वगैरे ठेवण्याची ही ट्रॉली आहे, तर ती आता क्लीन करून घेते आणि परत ॲज इट इज तिच्यामध्ये सामान ठेवून देते. सुरुवातीला म्हणजे जेव्हाही मी करीनाच्या घरी यायची, मी तिचं घर दाखवायचे, तर आता खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज झालेल्या दिसतील. जसं की हे फ्रीज. ॲक्च्युली काय आहे, करीनाचे जे ओनर आहेत सिनियर कपल आहे ते, आणि त्यांना एकच मुलगा आहे. युरोप की लंडन कुठेतरी असतो, आउट ऑफ इंडिया तो, आय थिंक लंडनला असतो. आणि त्यांना 2 छान क्यूट नाती आहेत आणि ते वर्षातले आय थिंक 6 महिने की त्याच्यापेक्षाही जास्त काळ ते मुलाकडेच असतात. तर मग त्यांचं ते अंधेरीला राहायला होते. अंधेरीला त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता. मग मागे त्यांनी आम्हाला कॉल केला जेव्हा ॲग्रीमेंट कंप्लीट झालं करीनाचं, म्हणजे लास्ट एप्रिलमध्ये. ते बोलले की आम्ही जिथे राहतो, आमचं जिथे फ्लॅट आहे, तर ते जर डेव्हलपमेंटला गेलं तर मग आम्हाला आमचं सामान पुण्याला शिफ्ट करावं लागेल. पण जर तसं काही नाही झालं तर मग करीना कंटिन्यू करू शकते. पण त्यांची ती बिल्डिंग काय डेव्हलपमेंटला गेली नाही, परंतु तिथे बाजूचं घर की भिंत काहीतरी पडली. खूप सेन्सिबल लोक आहे, खूप चांगले लोक आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा की आम्हाला एवढे चांगले लोक भेटले. मग खूप कन्सर्न असतो त्यांना, प्रत्येक गोष्टीशी खूप कन्सर्न ठेवतात ते. मग त्यांनी कॉल केला आणि मग मला सांगितलं की ते असं असं झालं आहे म्हणे, भिंत पडली आहे बाजूची, बिल्डिंग पडली आहे, तर आता आम्हाला आमचं सामान जे आहे ते पुण्याला शिफ्ट करावं लागेल म्हणे. पण जर त्या सामानाबरोबर करीना जर कम्फर्टेबल असेल तर करीना राहू शकते, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता करीनाचं आपलं 4थं वर्ष आहे ह्या घरामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या वस्तू आम्हाला शिफ्ट करायच्या आहे.
आधीचं जे सामान होतं ते सुद्धा खूप क्वालिटी सामान होतं, तुम्ही बघितलेले असेल ते. मग तो सोफा सेट असेल, सेंटर टेबल असेल, डायनिंग टेबल असेल किंवा मग डायनिंग टेबलच्या चेअर असतील, इवन वॉशिंग मशीन, अवन, ह्या सगळ्या वस्तू. तर त्या सगळ्या त्यांना नवीन इथं आणायच्या होत्या. हो म्हटलं तुम्ही ठेवून द्या, मग त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ बघितल्यानंतर. मग असं झालं की त्यांनी करीनाला सांगितलं की करीना, तू आमचं ते जुनं सामान जे आहे ते तू एखाद्या जुन्या फर्निचरवाल्याला बोलवून तू ते डिस्कार्ड करू शकते का, तू ते हे करू आहे का बुवा तुझ्याकडे वेळ. पहिलं त्यांनी करीनाशी बोललं. मग करीना बोलली ठीक आहे. मग करीनाने इथले जुने फर्निचरवाले वगैरे बोलवले घरी की ते सामान घेता का. खूप कमी पैशामध्ये ते लोक, आता सेकंड हँड सामानाची आपल्याला माहिती आहे खूप कमी किमतीमध्ये त्यांनी आम्ही घेऊ असं सांगितलं. मग करीनाने ते ओनरला सांगितलं की इतक्या पैशामध्ये ते ह्या सगळ्या वस्तू म्हणताय, सोफा, त्याच्या चेअर, सेंटर टेबल, जे मी वस्तू तुम्हाला सांगितल्या. ओनर बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तसे ते फायनान्शियली साऊंड आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. मग त्यांनी सांगितलं करीनाला की हो तू ते देऊन टाक. आणि मग फर्निचरवाला, तो जुनं ओल्ड फर्निचर घेणारा ज्या दिवशी येणार होता त्याच दिवशी यांचं सामान मुंबईवरून ऑलरेडी निघालं. आणि मग हे सगळं मला काही माहितीच नाही, म्हणजे जुनं फर्निचर विकायच्या संदर्भातलं मला काही आयडियाच नाही की त्यांनी करीनाला असं सांगितलं आणि करीनाने बोलवलं आणि वगैरे. पण मग करीनाला मी असंच रेग्युलर फोन करते तसा फोन केला. मग मला करीनाने हे सगळं सांगितलं की मम्मा, मला त्यांनी सांगितलं होतं की हे आपल्याला विकून टाकायचं आहे जुनं, तर तू बोलवशील का. आणि मी बोलवलं. तर म्हटलं केवढ्याला गं मग. तर तिने सांगितलं की इतक्याला. मग ते मला असं झालं की एवढं चांगलं सामान, एवढं हेवी आणि क्वालिटी वस्तू होत्या, सगळ्या क्वालिटी वस्तू होत्या आणि इतक्या कमी पैशामध्ये. मी काय केलं, एका माझ्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट केलं आणि तिला विचारलं की तुला हवं आहे का. खूप क्वालिटी सामान आहे म्हटलं. करीना राहते, मी पहिल्यापासून जाते, खूप हेवी आहे, वेट त्याचं चांगलं आहे आणि क्वालिटी वस्तू आहे बो. तर मग लकीली ती पण हो म्हटली. तर मग करीनाला मी सांगितलं की ते माझी मैत्रीण घेते. मग तिने त्या फर्निचरवाल्यांना नाही सांगितलं आणि मग ते सगळं सामान माझ्या फ्रेंडने घेतलं. मग करीनाने मला सांगितलं की ते फ्रीज पण नवीन आणताय. फ्रीज तर विकलं जुनं, कारण ते बऱ्यापैकी खराब झालं होतं. ते काय 1500ला विकलं. करीनानेच माणूस बोलवला, त्याने 1500 सांगितलं. करीनाने ते विकून दिलं आणि ओनरला 1500 रुपये दिले. करीना बोलली की ते वॉशिंग मशीन आणि अवन पण त्यांनी मला हे करायला सांगितलं. मी त्यांना बोलली की ते देणार का. तर ते बोलले की हो देऊ, कितीला द्यायला पाहिजे. आणि मी त्यांना जस्ट असं माझा एक्सपिरियन्स शेअर केला. म्हटलं आपली वस्तू कितीही चांगली असली पण आपण जेव्हा फर्निचरवाल्यांना विकायला जातो त्याचे खूप कमी प्राईस धरता म्हटलं. तर मी त्यांना अवनचे 1000 आणि वॉशिंग मशीनचे 1500 लिटरली असं सांगितलं त्यांना. म्हटलं इतके देते. तर मग ते बोलले ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं काय. मग त्या फर्निचरबरोबर वॉशिंग मशीन आणि अवन ते सगळ्या वस्तू माझ्या फ्रेंडने घेतल्या. खूप कमी पैशात खूप चांगल्या वस्तू मिळाल्या. आणि मग त्यांनी इथे सगळं नवं आणलं आहे. जसं तुम्ही बघू शकता, इकडे लेफ्टला फ्रीज आहे नवीन आणि राईटला वॉशिंग मशीन. नवीन म्हणजे जे ते वापरत होते, पण त्या नवीनच वस्तू आहेत. इतरही खूप सामान. तर घर पूर्ण करीनाचं असं भरलेलं आहे गच्च सामानाने. सगळं नवीन आहे, खूप छान आहे. तर चला, मी मध्येच विषय मला आठवताना मी मध्येच बोलायला लागते. अंघोळ बाकी आहे, काम चाललं आहे. एकदा सगळं आवरून झालं की मग अंघोळ करेल. तर चला आता ही ट्रॉली क्लीन करून घेते. काय बोला, ह्या माझ्या कुक आंटी आहेत आणि आज यांनी मेथीचे पराठे बनवले. बाय द वे, मी आज ह्या छोटे मोठे बरण्यांची क्लिनिंग वगैरे केली. इथे ते पालथे घातले ज्यांच्यामध्ये वस्तू होत्या ठेवलेल्या. ज्या कुक आहेत त्यांचं नाव काय ग, रेश्मा ना. हां, त्या रेश्मा ताईंना आम्ही मेथीचे पराठे करायला लावले होते, कारण करीनाने फ्रीझरमध्ये मेथी ठेवलेली होती. मग मी म्हटलं चला तिचा वापर करून घेऊ. तर दही आणि मेथीचे पराठे या जेवायला. माझं जेवण तर झालं. हे करीनाचं प्लेट आहे बाय द वे. आणि मेथी पराठे आणि दही हाताने भरवायचं आहे, हाताने खाऊ घालायचं आहे. परत तुम्ही म्हणाल करीना डिनर करते आणि तिने अशी आंघोळ केली आत्ता. तर हो, करीनाने आत्ता आंघोळ केली आहे. मी तिला नाही म्हणत होते की नको करू, केस तर बिलकुल नको धुवू म्हटलं. हे बघा, ॲसिडिटीची गोळी घेते जेवणाच्या आधी. नाही का, ॲसिडिटीची नाही आहे, हे दुसऱ्या मेडिसिन आहे. ओके. तर मी तिला सांगत होते नको करू बेटा, आता रात्रीची आंघोळ, केस धुवू नको. पण तिने आजारी असल्यामुळे एक आठवडा का दीदी, मोर दॅन एक आठवडा.
मोर दॅन 1 वीक तिने आंघोळ नाही केली, तिला टेम्परेचर वगैरे होतं म्हणून. सिन्नरवरून नाशिकवरून आल्यावर केली होती का? माझ्या बर्थडेला तू बोलली घरी जाऊन केस धुवेल, पण आय थिंक माझ्या बर्थडेच्या दिवशी धुतले होते तू. सकाळी धुतले, मग लास्ट संडे धुतले. आणि आज संडे, मग 8 दिवस झाले. आम्ही लहानपणी संडे टू संडेच केस धुवायचं बेटा. तर आता हिने आंघोळ केली कारण हिला सकाळी कॉलेजला जायचंय. आता ती चांगली झाली ना बेटा? नाही, मला मम्मा पाहिजे. नाही, आता करीना छान झाली. घरी माझं छोटंसं बाळ आहे. त्या बाळाचं पण काही नाही, पण पप्पांचे जेवायची गैरसोय. आता ठीक आहे, ते आंटी करता, पण 3 लोक आहे ना तिकडे बेटा. 3 कोण? प्रशांतजी, प्रतीक आणि शेरू. प्रतीक, की तू जसं तिकडे जाशील प्रतीक पळून इकडे येणार. तो म्हणतो, पण तो नाही. तर मला त्याचं नाही काही, मला हा मग तू पप्पांचं बोलते, पप्पांनी ते अप्रुव्हल देऊन दिलं. नाही, ते म्हणता त्यांना तू पप्पांचा वीक पॉईंट आहे, तू माहिती आहे ना. रडली नाही तर लगेच कसे डायलॉग मारत होते मला. ही निघत नाही इथून, ही निघत नाही इथून. तुझ्या हाताचे पंजे आत्ता तू नाकाला लावला होता बघू, ते हात बघायचे. तिच्या हातांचे पंजे बघा, चेहऱ्यापेक्षा जास्त गोरे. चला मग खाऊ घालायचं का बाई? घ्या मॅडम, यांना मला भरवावं लागतंय. तिखट आहे. मग मिरच्या दळून टाकायला लावलं होतं ना मी त्यांना. आता मी असं काही बघत नाही सिरीज वगैरे. सिरीजच आहे ना ती. सो गाईज, जेव्हापासून मम्मी आली आहे, मी ट्रेटर्स सीझन 1 बघितला आहे, पण सीझन 2 आला होता, मी पण नाही बघितला. पण मम्मी आली आणि मग मम्मी मला जेवायला घालते रोज. मम्मी मला जेव्हा पण जेवायला घालते, मी ट्रेटर्स लावून देते. मम्मी एपिसोड बघते मम्मा बरोबर, आणि मम्मी पण इंटरेस्टनी बघते, असं नाही की ती ही लावून देतील. मग मम्मा आता तुम्हाला खाऊ घाल, आणि मम्मीला खाऊ घालते, आणि ते खाऊ घालता आम्ही ट्रेटर्स बघतो. लावा चला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय.